तर नमस्कार मित्रांनो, आता आपण सर्वात पहिले सीईटी सेलच्या वेबसाईटवर या. तुम्ही गुगलवर सीईटी सेल जरी तुम्ही इनपुट दिलं तरी तुम्हाला ही वेबसाईट भेटून जाईल. सो याच्यावरती क्लिक करा आणि मग हे जे मेन पेज आहे तिथे आता हीच प्रोसिजर फॉलो करा. कुठल्याही वेबसाईटवर वगैरे तुम्ही फॉर्म भरू नका. इथे तुम्ही पाहू शकता की ऍडमिशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2025-26 ओके. तर या पोर्टलवरूनच तुम्ही फॉर्म भरायचा आहे. ओके, दिस इज ऑथेंटिक. हा जो पोर्टल दिसतोय तो ऍडमिशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2025-26. तर आता तुम्ही इथे आलात तर याच्यावरती क्लिक करून द्या अँड प्रोसीड फर्दर. आता इथे तुम्ही आल्यानंतर थोडं खाली गेलात. ओके, जस्ट मूव डाऊन. तर इथे तुम्ही बघा बी अँड बी टेक ऑप्शन दिसतोय. ठीक आहे, तर हा ऑप्शन तुम्ही नीट बघून घ्या. इथे बी टेक ऑप्शन आणि यासमोर न्यू आलेलं आहे. सो रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहेत. जसं मी कालही बोललो होतो की आज रजिस्ट्रेशन किती सुरळीतप्रमाणे चालू होतील वगैरे शक्यता वगैरे. तर आज दुपारपासून ते व्यवस्थित रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत. ओके, सो आता याच्या पुढे जाऊ आपण. तर या बी टेक जो टॅब दिलाय त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा आणि आता इथे तुम्ही पाहू शकता की न्यू रजिस्ट्रेशनवर ऑलरेडी रजिस्टर्ड हा जो टॅब आहे तिथे आलेला आहे. ठीक आहे, तर त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. पण त्याच्या अगोदर बघा इथे लक्षात ठेवा अकॅडमिक इयर 2025-26 साठी तुम्हाला इन्फॉर्मेशन ब्रॉशर अवेलेबल झालेला आहे. तर तो तुम्ही डाउनलोड करा आणि व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, कुठल्याही प्रकारची गडबड करू नका. हे नीट समजून घ्या कारण याच्यामध्ये जो गायडन्स तुम्हाला भेटेल ओके तो तुम्हाला कुठेही भेटणार नाही. तो ऑथेंटिक गायडन्स असेल. तर त्यामुळे माझं स्पष्ट मत आहे की इन्फॉर्मेशन ब्रॉशर तुम्ही एकदा दोनदा तीनदा वाचा, नीट समजून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही कुठलीही गोष्ट कराल तर प्रोसीड करा. ओके, तर आता आपण इथे आलोय. सर आपण इथे क्लिक करू न्यू रजिस्ट्रेशन वरती. तर आता इथे बघा तुम्ही तुमच्या समोर दोन ऑप्शन दिसत आहेत. एक तर ऑलरेडी रजिस्टर्ड ईमेल आणि पासवर्ड. ओके, जर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर्ड, आता ऑलरेडी रजिस्टर्ड म्हणजे ज्यांनी सीईटी एक्झाम दिलेली आहे तर ते ऑलरेडी रजिस्टर्ड मध्ये येतील. इथे तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे आणि इथे तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि न्यू युजर. ओके, ठीक आहे, हा दुसरा ऑप्शन आहे. तर आता मी जो कॅन्डिडेट इथे फॉर्म फिल करणार त्याने ऑलरेडी सीईटी साठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तर मी त्याचे डिटेल्स जे आहेत ते इथे पुट करणार आहे आणि आपण साइन इन करू. पण त्याच्यावर एक महत्त्वाचं लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट, युजर मॅन्युअल इथे दिलेलं आहे. ओके, युजर मॅन्युअल ते तुम्ही डाउनलोड करा. मी ऑलरेडी डाउनलोड केलं, तुम्ही इथे पाहू शकता. हे बघा आणि इथे तुम्हाला हे सगळे डिटेल्स भेटू शकतात. ठीक आहे, तर हे जे डॉक्युमेंट आहे ना हे खरंच खूप चांगलं डॉक्युमेंट आहे असं मी म्हणेन. हे बघा दिस वन. ठीक आहे, त्याच्यात त्यांनी प्रॉपर स्टेप बाय स्टेप दिले. जसं मी सांगितलं होतं, जसं नेव्हिगेट टू दिस वेबसाईट, जसं आपण आलो त्यानंतर हा होम पेज आला. मी बोललो ही ऑथेंटिक वेबसाईट आणि इथूनच भरा. त्यानंतर इथे तुम्ही बघता अकॅडमिक प्रोसेस 25-26 त्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्यांनी काय म्हटलंय की एक्झिस्टिंग युजर कॅन लॉग इन विथ रजिस्टर्ड ईमेल आयडी अँड पासवर्ड. ओके, म्हणजे आता ज्या स्टेपवर आपण आलो तिथे आलेलो आहोत. ठीक आहे, हे युजर मॅन्युअल पण तुम्ही रेफर करू शकता आणि त्यातून तुम्ही ते फॉर्म भरू शकता. तर आता इथे मी एंटर करतोय ज्या स्टुडंट्सचे माझे डिटेल्स आहेत त्याचे. ओके, आता तुम्ही भरल्यानंतर डायरेक्टली क्लिक करायचं साइन इन वरती. ठीक आहे, माझे बघा इथे तुम्ही एंटर झालेला, तिथे तुमचं नाव येऊन जाईल. तुम्ही पाहू शकता हिअर इट इज. आणि याच्यामध्ये आता बरेचसे ऑप्शन्स आहेत जर तुम्ही पाहाल तर. ओके, तर सीईटी रजिस्ट्रेशन जे ऑलरेडी तुम्ही केलेलं आहे तुमचा प्रोफाईल इथे दिसेल. त्यानंतर सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस, आता याच्यावरती आपल्याला काम करायचं एवढं लक्षात ठेवा. दिस पार्ट सीईटी सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस. बाकीच्या गोष्टी आपण नंतर पाहू काय काय नाही आहे ते. ठीक आहे, पण दिस इज द इम्पॉर्टंट पार्ट आणि याच्यावरती आता आपण स्टार्ट करणार आहोत काम. ठीक आहे, सो याच्या पुढे जाऊ आपण आणि याच्यावरती क्लिक करा रजिस्टर नाववरती. तर यामधला जो ऑप्शन आहे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग त्याच्यावरती क्लिक करा आणि आता तुम्हाला एक नवीन पेज ओपन होईल आणि इथून तुमचा जो अगदी आपण वर्षानुवर्ष फॉर्म भरतोय तसाच तो फॉर्म येईल. त्यांनी इथे काय म्हटलंय बघा, ट्राय टू अंडरस्टँड. हॅव यू अपियर्ड फॉर द पीसीएम एमएससीईटी 2025? तर ऑफकोर्स येस वरतीच क्लिक करायचं आपल्याला. सो मी येस ऑप्शन घेतोय. मग आता ते बघा करतात हॅव यू अपियर्ड फॉर, ओके येस केलं तर ऍप्लिकेशन नंबर विचारतोय. तर ऍप्लिकेशन नंबर आता एक काम करायचं, एक फोल्डर क्रिएट करायचा तुम्ही आणि ते तुमची सगळी डॉक्युमेंट्स असली पाहिजे. ठीक आहे, ती पटापट ओपन करून तुम्हाला ते भरता आली पाहिजे. ठीक आहे, ओके. तर आता इथे तुम्ही पाहू शकता की ते विचारतात ऍप्लिकेशन नंबर. आता इथे काही ऑप्शन्स तुम्हाला दाखवतो. जर तुम्ही इथे नो म्हटलं, ठीक आहे, नो म्हटलं तर बघा तुम्हाला ते पीसीबी ची पण सीईटी विचारते. त्यानंतर तुम्ही पाहू शकता जर अगेन नो केलं तर तुम्हाला तो जेई वरती ऍडमिशन पाहिजे का ते विचारतोय. ठीक आहे, जर तुम्ही नो म्हटलं तर बघा मग तुम्ही नीट अपियर्ड फॉर द नीट विचारतोय. ठीक आहे, त्यालाही जर नो केलं तर पुन्हा मग तुमच्याकडे येतो फॉरेन नॅशनल कोटा, ज्याच्यामध्ये फॉरेन नॅशनल एनआरआय, पीआयओ, ओसीआय, सीआयडब्ल्यूजीसी असे बरेच ऑप्शन्स येत आहेत अँड सो ऑन. ठीक आहे, सो आता याच्यामध्ये हे ऑप्शन्स येतच राहतील आणि आपल्याला मेन काय तर आपल्याला आहे पीसीएम एमएसटी सीईटी 2025. सो येस त्याच्यावरती मी क्लिक करतोय. मला तो काय विचारतो ऍप्लिकेशन नंबर. आता इथे एक काम करायचं की एक फोल्डर बनवा आणि त्यामध्ये सर्व डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. तर इथे आता मी सर्व डॉक्युमेंट्स घेतलेले आहेत. त्यातलं मी सीईटी स्कोर कार्ड पाहिन आणि त्याचा जो ऍप्लिकेशन नंबर वगैरे असेल तो मी फिल करेन. तर ऍप्लिकेशन नंबर तुम्ही पाहू शकता की तुमचं जे सीईटी स्कोर कार्ड आहे, ठीक आहे, तर त्याच्या फ्रंट लाईन मध्येच दिसून येते. ठीक आहे, मग इथून मी कॉपी केला आणि तुम्ही वेबसाईटवरती या इथे अँड यू कॅन फिल इट डाऊन. ठीक आहे, आता हे फिल केलं आपण इथे. त्यानंतर तो रोल नंबर विचारतोय. सो रोल नंबर पण तुम्हाला तिथेच भेटून जाईल. रोल नंबर पण मी इथे टाकून देतोय अँड डेट ऑफ बर्थ. ठीक आहे, ती डेट ऑफ बर्थ मी एंटर केलेली आहे. ओके, सो नाव इथे महत्वाचं आहे की हे जे तुम्ही डिटेल्स भरताय
त्यानंतर ऑटोमॅटिकली तो तुम्हाला काय विचारेल की चेक PCM डिटेल्स, आणि हे खूप महत्वाची स्टेप आहे, कारण तुम्हाला इथे चेक करायचे तुमचे मार्क्स जे दिले ते बरोबर आहेत की नाही. ठीक आहे. सो नाव आय विल क्लिक ऑन इट, आणि मग तो इथे तुमचे मार्क्स सगळे डिस्प्ले करून देईल. फिजिक्सला किती आहेत, केमिस्ट्रीला किती आहेत, मॅथमॅटिक्सला किती आहेत, अँड टोटल PCM. ओके, ठीक आहे. तर आता इथे हे मार्क्स मी कसे चेक करणार, तर जे माझा जो CET रिझल्ट आला त्याच्यावरती मी पाहणार ते मार्क्स. ओके, सो यावरती मी चेक करतोय. सो पहिले फिजिक्सचे मी चेक केले, आणि ईच अँड एव्हरी डिजिट चेक करा तुम्ही. ओके, सो हे तर क्लिअर आहे आता की हे मार्क्स करेक्ट आहे. सो त्यानंतर PCB सो नो केलं याच्यावरती क्लिअर मी. ठीक आहे. अँड इथे खाली जो ऑप्शन त्यांनी दिलेला आहे की आय हॅव रीड ऑल द इन्स्ट्रक्शन्स, इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स, तर त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं, क्लिक करायचं आहे. पण त्याच्यावर एकदा बघून घ्या. रीड द इन्फॉर्मेशन ब्रॉशर केअरफुली बिफोर फिलिंग इन द कॅम्प ऍप्लिकेशन फॉर्म. मेक शुअर ऑल सपोर्टिंग डॉक्युमेंट्स आर प्रॉपरली स्कॅन. मी पहिलेच सांगितलं की तुमचे सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर स्कॅन असले पाहिजेत. ओके, ठीक आहे. ते समोरच्याला क्लिअरली दिसले पाहिजेत. त्यानंतर ते म्हणतात की काइंडली चेक फॉलोइंग डिटेल्स. कोणकोणते आहेत, तर तुमचं नाव, कॅटेगरी, जेंडर, फोटो, सिग्नेचर, हे सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. आणि महत्त्वाचं आहे की तुम्हाला जो मोबाईल नंबर असेल तो एकदाच द्यायचा, आणि शक्यतो तुम्ही स्टुडंटचाच नंबर द्या ज्याच्यावरती तुम्हाला सगळे डिटेल्स भेटतील. ठीक आहे. ओके, त्यानंतर त्यांनी म्हटलं ऑफिशियल स्टेट CET वेबसाईट डेली फॉर द लेटेस्ट नोटिफिकेशन. तर हे तर आपण चेक करणारच आहोत कायम, तुम्ही पण चेक करत राहायचं आहे. देन इम्पॉर्टंट डेट्स, आता हे डेट्स टाइम चेंज होत राहतात बऱ्यापैकी. मी जो अनुभव आहे त्यावर सांगतो, बरेचसे रिझन्स असतात त्याला, तर त्यामुळे ह्या डेट्स पुढे मागे होऊ शकतात. ओके, ठीक आहे. आणि तुम्ही डाउन अँड इन्स्टॉल मोबाईल ॲप फ्रॉम प्ले स्टोअर. ठीक आहे. iOS साठी पण आहे, Android साठी पण आहे फॉर लेटेस्ट अपडेट. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला फॉर्म तुम्ही भराल की नाही भराल मला माहिती नाही मोबाईलवरून, पण ऍटलीस्ट जे सगळे अपडेट्स असतील ते तुम्हाला या ॲप थ्रू भेटत जातील. ओके, तर हे सर्व त्यांनी दिले इथे, ते नीट वाचून घ्या. आणि याच्यावरती मी करतो आय हॅव रीड ऑल इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स, आणि मग मी प्रोसीड करतो. ओके, सेव्ह अँड प्रोसीड. तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता की एक मेसेज पॉपअप होतोय इथे की अ टेक्निकल एरर हॅज ऑकर्ड. ओके, ठीक आहे. ऑन सर्व्हर विच प्रिव्हेंट्स अस फ्रॉम प्रोसेसिंग युअर करंट रिक्वेस्ट. प्लीज ट्राय अगेन आफ्टर सम टाइम. प्रॉब्लेम पर्सिस्ट, प्लीज कॉन्टॅक्ट अवर टेक्निकल सपोर्ट. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी व्ह्यू मोरवर पण सांगितलं की तुम्हाला एरर मेसेज वगैरे काय असेल ते वगैरे वगैरे. सो मी काय करतो आता, पुन्हा एकदा हे रिफ्रेश करतो आणि लॉग इन करून पाहतो की कुठपर्यंत मी आलो. ठीक आहे. तर इथे घाबरून जायची गरज नाही. काही जर एरर वगैरे आला तर एकदा रिफ्रेश करून बघा तुम्ही पेज. पहिली गोष्ट, जर होत नसेल तर लॉग आउट करा, आणि पुन्हा हे डिटेल्स जे आहेत ना ते सर्व एंटर करून बघा. ओके, आता मी लॉग इन तर केलंय. त्यानंतर पुन्हा मी सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेसमध्ये जातो. बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग पाहू आपण. ठीक आहे. आणि इथे मी पुन्हा सर्व डिटेल्स भरतो. ओके, सो हे तर डिटेल्स व्यवस्थित आलेले आहेत. सो मी आता इथे काय करतो, PCB तर नो म्हणतोय मी, आणि त्यानंतर आय हॅव रीड ऑल द इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन, सेव्ह अँड प्रोसेड. तर आता इथे एरर मला दिसत नाहीये. ठीक आहे. मग आता इथे तुमचं इथे कॅन्डिडेट्स फुल नेम, आणि ते आपण चेक करणार. मग त्याच्याबद्दल मला एवढं सांगायचं की तो जो एरर येतोय तर त्यासाठी घाबरून जायची गरज नाहीये. ठीक आहे. तुम्हाला काय करायचं, फक्त एकदा रिफ्रेश करून बघा किंवा लॉग आउट करून पुन्हा लॉग इन करा. ओके, ना आता इथे हे डिटेल्स तुमचे डायरेक्टली फेच केलेले असणार. तर इथे फक्त तुम्हाला काळजी घ्यायची की तुमचं जे नाव वगैरे असेल त्याचे स्पेलिंग वगैरे तुम्ही नीट चेक करा. ठीक आहे. ऍज पर HSC मार्कशीट म्हणून मी इथे HSC मार्कशीट ओपन करतो याचं, अँड स्पेलिंग फक्त चेक करायचं आहे. तर ते HSC मार्कशीट प्रमाणे पाहिजे. कन्फर्म युअर डेट विचारते, तर ते आता तुम्हाला माहिती आहे त्यानुसार तुम्ही ते एकदा पुन्हा व्यवस्थित भरायची, म्हणजे याच्यामध्ये मिस्टेक होता कामा नये. कारण त्यानुसार मग कदाचित जर एज जास्त दिसलं तर तुम्ही गॅप घेतलाय का वगैरे असे प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतात. सो त्याची काळजी घ्या. ठीक आहे, की एज तुम्ही बरोबर टाकाल. ठीक. म्हणजे यातल्या तुम्ही गोष्टी पाहू शकता की बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना त्या त्यांनी डिरेक्टली CETचं जे तुम्ही पहिलं रजिस्ट्रेशन केलं होतं त्याच्यावरूनच त्यांनी त्या फेच केलेल्या आहेत. ठीक आहे. आता इथे शेवटचं आहे की तुम्ही जो मोबाईल नंबर देताय तो तुम्हाला प्रॉपर लक्षात राहिला पाहिजे, आणि ईमेल आयडी, त्या ईमेल आयडीचा पासवर्ड. ठीक आहे. आता इथे ते कॅप्चा विचारतायत, तर मी कॅप्चा एंटर करून पुढची प्रोसेस करतो. पण त्याबद्दल महत्त्वाचं आहे, मी काय माझ्या व्हिडिओमध्ये सांगतो की मुलं जेव्हा ऍडमिशनला बसतात तर त्यांना काय मोबाईल नंबर एंटर केलाय तो माहित नसतो, आणि ईमेल आयडी कोणाचा दिलाय ते पण माहित नसतं. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित प्रॉपर लक्षात ठेवा, आणि या गोष्टीची कुठेतरी नोंद घेत राहतो. ओके, नाही तर कायम तुमच्या लक्षात राहतील. मग आता इथे मी कॅप्चा एंटर करतो. खूपच इझी प्रोसिजर आहे, काही घाबरायची गरज नाहीये. सो PWEAL ऍज इट इज मी केला. सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करायचं इथे. आता इथे OTP गेला असेल तर तुम्ही आता OTP इथे एंटर करा. ओके, सो आता इथे तुम्ही पाहू शकता की मी जो OTP टाकला तो कन्फर्म झालेला आहे, आणि त्यानुसार तुमचा ऍप्लिकेशन आयडी जनरेट झाला. तर हा ऍप्लिकेशन आयडी तुम्हाला थ्रू आउट ऍडमिशन प्रोसेस यूज करायचा आहे, हा लक्षात ठेवायचा आहे. कुठेतरी मेन्शन करा. ऑफकोर्स त्याचा तुम्हाला मेसेज येईल, ईमेल येईल. ओके, पण हा तुमचा आता तोंडपाठ असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर याचा अगोदर तुम्ही कुठेतरी स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, म्हणजे ते तुमच्या पुढे कामी येऊन जाईल. ओके, आणि हा विसरायचा नाही आहे बिलकुल पण. ठीक आहे. ओके, त्यानंतर आता पुढे जाऊ आपण.
आता ते काय म्हणतात ते पण चेक करा खाली. प्लीज नोट डाऊन सिस्टम जनरेटेड ऍप्लिकेशन आयडी अँड चूजन पासवर्ड फॉर ऑल फ्युचर लॉगिन. म्हणजे मी जे तुम्हाला आता सांगितलं तेच ते म्हणतात इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स मध्ये. तुम्ही बघा इथे त्यांनी पहिलेच लिहिले प्लीज नोट डाऊन. ओके, म्हणजे हे कुठेतरी मेन्शन करायचं आहे. ओके, ठीक आहे. आणि त्यानंतर ते म्हणतात कॅन्डिडेट ऍडवाइज नॉट टू डिस्क्लोज और शेअर देअर पासवर्ड विथ द एनीबडी. ओके, हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. ऍडवाइज नॉट टू डिस्क्लोज. ओके, कारण यातूनच तुमचे सगळे ऍडमिशन होणार आहेत, हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर सीईटी सेल विल नॉट बी रिस्पॉन्सिबल फॉर व्हायोलेशन और मिसयूज ऑफ द पासवर्ड ऑफ अ कॅन्डिडेट. ठीक आहे. सो कॅन्डिडेट कॅन चेंज देअर हिज और हर पासवर्ड आफ्टर लॉग इन इफ डिझायर्ड. म्हणजे तुम्ही हे कधीही चेंज करू शकता. ठीक आहे. कॅन्डिडेट शुड रिमेंबर टू लॉग आउट ॲट द एंड ऑफ देअर सेशन सो दॅट द पर्टिक्युलर्स ऑफ द कॅन नॉट बी टेम्पर्ड और मॉडिफाईड बाय अनऑथराइज पर्सन. म्हणजे काळजी घ्यायची की कधी कुठेही लॉग इन केलं तुम्ही, कारण आता बरीचशी मुलं कुठे जाणार आहेत, मोस्टली सायबर कॅफेत जाऊन करतात वगैरे, त्यांच्याकडे घरी मशीन नसेल. ॲपवरून शक्यतो फॉर्म भरूच नका असं माझं म्हणणं आहे. पण अशा ठिकाणी जर गेला तर काळजी घ्यायची की तुम्ही तिथे लॉग आउट कराल, हिस्ट्री क्लिअर करून टाकाल. कॅन्डिडेट कॅन रिसेट पासवर्ड युजिंग अ व्हेरिफिकेशन कोड सेंड बाय टेक्स्ट मेसेज. सो रजिस्टर्ड मोबाईल नंबर इथे तुम्हाला लक्षात ठेवायचाच आहे. ठीक आहे. त्यानंतर त्यावरती ओटीपी येणार आहे. त्यानंतर ऍप्लिकेशन आयडी हॅज बीन सेंड टू कॅन्डिडेट रजिस्टर्ड मोबाईल नंबर. म्हणजे आता हा जो इथे जनरेट झालेला आहे, ठीक आहे, तर तुम्ही पाहू शकता इथे की हा इथे ऍप्लिकेशन आयडी जो जनरेट झाला आहे तर तो तुमच्या मोबाईल नंबरवरती आलेला असेल. ठीक आहे. सो ह्या गोष्टी त्यांनी इथे मेन्शन केल्या. या खूप महत्त्वाच्या आहेत. त्या छोट्या छोट्या वाटतात पण मुलांना ह्याचा सिरियसनेस असतो आणि मग ह्या गोष्टी पुढे अजून प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. ठीक आहे. सो मी इथे क्लिअर करतो आणि आपण पुढची प्रोसेस करू. प्रोसेस टू कम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म. तर याच्यावरती क्लिक करतो अँड विल गो अहेड. आता फिजिकल स्क्रुटिनी मोड, कॅन्डिडेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, कन्फर्मेशन थ्रू इन पर्सन स्क्रुटिनी. आता बघा आज पहिलाच आणि उद्या दुसरा दिवस असेल, त्याच्यानंतर तुम्हाला ऑलमोस्ट अजून 10 दिवस तरी आहेत, 8 तारीखपर्यंत. तर मला वाटतं की ज्यांना कॉलेज जवळ आहेत, म्हणजे आता जे पुणे सिटीमध्ये आहेत किंवा जे मुंबई सिटीमध्ये आहेत, ओके ठीक आहे, किंवा जेव्हा जी काही गावी पण असतील लोक त्यांच्या आजूबाजूच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शक्यतो स्क्रुटिनी सेंटर किंवा ज्याला आपण एफसी पण म्हणतो, ठीक आहे, तर ते जर अवेलेबल असेल तर फिजिकल मोड घ्या आणि ते करून घ्या. ठीक आहे. अदरवाईज ई स्क्रुटिनी मोड पण तुम्ही सिलेक्ट करू शकता. बट माझ्या मते तरी फिजिकल स्क्रुटिनी केव्हाही चांगलं असेल, जर पॉसिबल असेल, जवळ असेल, पावसाचा जास्त काही प्रॉब्लेम नसेल तर गो अहेड विथ द फिजिकल स्क्रुटिनी प्रोसीड. ठीक आहे. सो मी आता काय करतो तर या केससाठी, कारण हा स्टुडंट जो आहे हा पुण्यातला आहे, प्रॉपर सिटीमधला स्टुडंट आहे, तर मी ते फिजिकल स्क्रुटिनी म्हणून प्रोसीड करतो. ओके ठीक आहे. ओके, आता बुक स्लॉट फॉर स्क्रुटिनी सेंटर व्हेरिफिकेशन. तर इथे डिस्ट्रिक्ट आता मी इथे पुणे टाकेन. ओके, त्यानंतर स्क्रुटिनी सेंटर्स. ते काय प्रॉब्लेम येतोय, बुक स्लॉट फॉर स्क्रुटिनी सेंटर व्हेरिफिकेशन. कदाचित थोडा वेळ घेत असेल ऍप्लिकेशन हे अपलोड होण्यासाठी. थोडा वेळ थांबू आपण, अजून तरी अपलोड होताना दिसत नाहीये. ओके, आता इथे होताना दिसत नाही तर मी काय करतो, एकदा पुन्हा लॉग आउट करतो आणि चेक करतो. हे प्रॉब्लेम्स येतच राहतात, मी तुम्हाला सांगितलंय, कारण आज फर्स्ट डे आहे आणि त्यामुळे ह्या गोष्टी घडत राहतील. तर त्यामुळे काळजी करायची काही गरज नाही. मी काय करतो, एकदा लॉग आउट करतो आणि पुन्हा एकदा चेक करू की काय होतं ते. ठीक आहे. ठीक आहे, आपण तो पुढे जाऊ आणि आता होमवर आलं तर हे बघा, हे अजूनही दिसत नाहीये इथे. जर मी आता पुणे सिलेक्ट केलं बघा, तर स्क्रुटिनी सेंटर्स अजून भेटत नाही. सो व्हॉट आय डू हिअर, मी त्यांचं पुढे जाऊन ऍप्लिकेशन फॉर्म भरून घेतो. स्क्रुटिनी सेंटर आपण नंतर चेक करू. ओके, तो फिल अँड एडिट ऍप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करून पाहू काय होतं. ओके, सो क्लेम युअर टाईप ऑफ कॅन्डिडेचर. ऑफकोर्स त्यासाठी तुम्हाला त्याचं नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल सर्टिफिकेट चेक करणं गरजेचं आहे, किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट जरी असेल तरी त्याच्यावरती तुमचं काम होऊन जाईल. ओके, सो लिव्हिंग सर्टिफिकेट जर पाहिलं आपण तर त्याच्यावरती इंडियन असणं गरजेचं आहे. अँड देन प्लेस ऑफ बर्थ मेन्शन आहे का बघा. येस, प्लेस ऑफ बर्थ पण मेन्शन आहे. सो ह्या गोष्टी जरी मेन्शन असेल तरी ठीक आहे. अदरवाईज तुम्ही पाहिलं तर डोमिसाईल नॅशनॅलिटी सर्टिफिकेट जे असतं ते पण कामी येऊ शकतं. त्याच्यावरती महत्त्वाचं आहे की ही गोष्ट महत्त्वाची आहे, सिटीजन ऑफ इंडिया अँड हॅज डोमिसाईल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र असं लिहिलेलं, असं मेन्शन केलेलं खूप गरजेचं असतं. ओके, सिटीजन ऑफ इंडिया अँड हॅज डोमिसाईल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र असं मेन्शन असणं गरजेचं आहे. ओके, सो टाईप ए कॅन्डिडेचर म्हणून मी सिलेक्ट करतो इथे अँड देन आय प्रोसीड, सेव्ह अँड प्रोसीड. तर महाराष्ट्र टाईप ए कॅन्डिडेचरसाठी टाईप ऑफ डॉक्युमेंट, ठीक आहे, तर इथे तुम्ही आता त्यांच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे, सो मी ते डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड करणार आहे. सिलेक्ट डिस्ट्रिक्ट फ्रॉम विच कॅन्डिडेट हॅज पास्ड. ठीक आहे, तर आता इथे तो पुण्यातून पास झालेला आहे, सो मी पुणे सिलेक्ट करेन. त्यानंतर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट फ्रॉम विच कॅन्डिडेट हॅज पास्ड HSC. सो ऑफकोर्स अगेन पुणेच येणार आहे. त्यानंतर सिलेक्ट तालुका फ्रॉम विच कॅन्डिडेट हॅज पास्ड SSC और डिप्लोमा इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. सो इथे आता पुण्यामधला जो तालुका आहे ना, तो तुम्ही पुणे सिटीज टाकणार आहे. ठीक आहे. अँड ऑफकोर्स होम युनिव्हर्सिटी, त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी होऊन जाते. ठीक आहे. तर पुण्यामध्ये पण बरेच तालुके आहेत, तुम्ही एकदा ते नीट बघून घ्या. तसंच तुमचा जो काय असेल, म्हणजे तुम्ही जर मुंबईत असाल तर मुंबईत पण नुसतं मुंबई सिटी वगैरे नाही म्हणत, तर त्याच्यामध्ये अजून काय टाईप आहेत, त्यानंतर त्यामध्ये तुमचा तालुका वेगळा आहे का, हे सगळं चेक करा, त्यानुसार इथे सिलेक्ट करा. ठीक आहे. सिलेक्ट कॅटेगरी टू विच यू बिलॉंग. तर आता ही जी आहे तर त्याच्याकडे कास्ट सर्टिफिकेट तुमच्या सर्वांकडे असणार आहे, तर त्या कास्ट सर्टिफिकेटनुसारच तुम्ही एंट्री केली पाहिजे. ठीक आहे. कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे मॅन्डेटरी आहेत. ठीक आहे. सो कास्ट सर्टिफिकेटवर आपण बघू शकतो की OBC.
ठीक आहे. तर इथे मी ओबीसी सिलेक्ट करणार. ओके, ठीक आहे. सिलेक्ट कास्ट टू विच यू बिलॉंग. तर त्यानंतर आता ओबीसी ओबीसी मध्ये आता ज्या काही सब कास्ट असतील, ठीक आहे, तर इथे सर्व त्या येतील. ठीक आहे. ओके, तर त्यातली तुम्हाला जी तुमची सब कास्ट असेल, ठीक आहे, प्रवर्ग असेल, त्यानुसार तुम्हाला ती निवडावी लागेल. ठीक आहे. तर आता यांची जी त्यांच्या कास्ट व्हॅलिडिटीवरती जी मेन्शन आहे त्याप्रमाणे मी टाकतो. आणि इथे कास्ट व्हॅलिडिटीज तुम्ही हे करा, त्यावर जी असेल एक्झॅक्ट ती इथे आली पाहिजे. ओके, दुसरं काही करू नका. कास्ट व्हॅलिडिटी वरती जे मेन्शन आहे तेच पाहिजे. त्यानंतर सिलेक्ट कास्ट और ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट स्टेटस, म्हणजे तुम्ही जे जात पडताळणीचं जे सर्टिफिकेट आहे, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, ते तुमच्याकडे आहे की नाही. सो ऑफकोर्स आता यांच्याकडे अवेलेबल आहे, तुम्ही अवेलेबल घेतो. काही जणांकडे रिसिप्ट असेल तर तुम्ही अप्लाइड बट नॉट रिसिव्ड म्हणून घ्या. ठीक आहे. आणि त्यानंतर जर नॉट अप्लाइड असेल तर मग तुम्हाला कुठल्याच प्रकारचं बेनिफिट भेटणार नाही आहे आणि तुम्हाला कदाचित ते ओपन मधूनच कन्सिडर करते. ओके, ठीक आहे. सो त्यानंतर सिलेक्ट नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. ऑफकोर्स आता ते त्यांच्याकडे आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, तर मी ते येस करणार आहे. येस, अवेलेबल. ठीक आहे. हे सर्व झाल्यानंतर मी सेव्ह अँड प्रोसीड. एकदा तुम्ही बघून घ्या. टाईप ऑफ डॉक्युमेंट रिक्वायर्ड फॉर अपलोडिंग टाईप ए, म्हणजे जो तुम्ही टाईप ए कॅन्डिडेट आहात त्यासाठी तुम्ही डोमिसाइल सर्टिफिकेट देऊ शकता. अजून एक बर्थ सर्टिफिकेट आणि स्कूल लिव्हिंग पण चालतं, पण आता त्यांच्याकडे डोमिसाइल आहे म्हणून मी डोमिसाइल अप्लाय करतो. तुमच्याकडे नसेल स्कूल लिव्हिंग तर बेस्ट ऑप्शन आहे. ठीक आहे. त्यानंतर उमेदवाराने 10वी उत्तीर्ण केलेलं जिल्हा वगैरे हे सगळं सिलेक्ट करा प्रॉपर, आणि त्याच्यावरूनच तुमची होम युनिव्हर्सिटी डिसाईड होणार आहे. ओके, ही ऑटोमॅटिकली येईल. ओके, त्यानंतर मग तुमचं प्रवर्ग म्हणजे कुठली कास्ट आहे, त्यामध्ये सब कॅटेगरी काय आहे तुमची, आणि त्यानंतर व्हॅलिडिटी त्याची अवेलेबल आहे का, नॉन क्रिमिलियर अवेलेबल आहे का, हे. आता समजा इथे एससी कॅटेगरी असेल किंवा एसटी कॅटेगरी असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिलियर हा ऑप्शन दिसणार नाही तिथे. ओके, ठीक आहे. सो सेव्ह अँड प्रोसीड. बाकी सर्वांना नॉन क्रिमिलियर ऍप्लिकेबल आहेत एक्सेप्ट एससी अँड एसटी. सो सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक केलं मी. सो पर्सन विथ डिसेबिलिटी नॉट ऍप्लिकेबल, पॅरेंट्स डिफेन्समध्ये आहेत का, नॉन ऍप्लिकेबल आहे. त्यानंतर कौटुंबिक वार्षिक उत्पन्न, ठीक आहे. ओके, त्यानंतर डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर TFWS. आता TFWS साठी तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. ओके, आणि तुमचं इन्कम जे आहे ते 8 लाखाच्या खाली असणं गरजेचं आहे. जर असेल तर तुम्ही ते येस करू शकता. ठीक आहे. तर त्यात काही चुकीचं नाही आहे. जर तुमचं जर इन्कम 8 लाख बिलो असेल तर तुम्ही ते इझिली TFWS साठी अप्लाय करू शकता. ठीक आहे. त्यानंतर पुढचा ऑप्शन येतो ऑर्फन, सो नो. त्यानंतर डू यू बिलॉंग टू मायनॉरिटी कॅन्डिडेचर, सो नो, अँड सेव्ह अँड प्रोसीड. ओके, ठीक आहे. त्यानंतर एसएससी बोर्ड ऑफकोर्स महाराष्ट्राचं आहे. त्यामध्ये आता हे बघा बरेच ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, तुम्ही त्यानुसार बघायचं. महाराष्ट्रासाठी जो महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर एज्युकेशन, ओके, तर तो मी सिलेक्ट करतो. याचा जर तुम्हाला बोर्ड माहिती असेल तर तुमचं एसएससीचं सर्टिफिकेट पहा, त्याच्यावरती लिहिलेलं असतं क्लिअरली महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे. ओके, तर त्यानुसार मी इथे हे सिलेक्ट केलेलं आहे. 10वी उत्तीर्ण वर्ष ऑफकोर्स त्याच सर्टिफिकेटवरती तुम्हाला दिसून येईल उत्तीर्ण वर्ष. तर इथे मार्च 2023 दिसतंय. आणि ऑफकोर्स सगळ्या मुलांचं बऱ्यापैकी मुलांचं ज्यांनी फक्त काही कारणास्तव शैक्षणिक गॅप घेतली नसेल तर त्यांचा सोडून बाकी सगळ्यांचं 2023च असेल. ठीक आहे. 10वीचा आसन क्रमांक तर ऑफकोर्स पुन्हा तुम्ही इथे पाहू शकता. तर आसन क्रमांक इथे दिलेला आहे. तर आता मी हा इथे टाकतो. आता त्यानंतर मार्क्स एंटर करायचे आहेत. मॅथ्सचे मार्क्स, त्यानंतर तुमचं सायन्स, त्यानंतर इंग्लिश आणि टोटल टाकायचे. आउट ऑफ 100 आहे ते सर्व. आणि टोटल पाहाल तुम्ही तर हे आउट ऑफ 500. ओके, सो टोटल जो पर्सेंटेज येईल तो ह्या सर्टिफिकेट सोबत किंवा मार्कशीट सोबत एकदा कन्फर्म करून घ्या एक्झॅक्ट तोच आलाय का. ठीक आहे. आणि मार्क्स एकदा पुन्हा चेक करा. ठीक आहे, कारण हे महत्त्वाचे आहेत, हे एंट्री महत्त्वाचे आहेत. त्याचे रूल्स काय वगैरे ते मी नंतर तुम्हाला एका पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करेन. ओके, मार्क्स आता व्यवस्थित आहे. सर आता पुढे क्वालिफाईंग एक्झाम. सो आता जे तुम्ही ऍडमिशन घेताय, ठीक आहे, तर ते कोणत्या बेसिसवर घेताय तर तुम्ही HSCच्या बेसिसवर घेताय. ठीक आहे. मग तो HSCच्या आता डिटेल्स मागेल. सो 12वी परीक्षा मंडळाचे असतात ऑफकोर्स इंडिया. बोर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्डच आहे. उत्तीर्ण वर्ष आता यावर्षीच आहे. सो 2025. याच्यामध्ये 3 टाईप्स आहेत. 2025 रेग्युलर, त्यानंतर तुम्ही रिव्हॅल्युएशनला दिलं त्यातून पास झालाय, किंवा री एक्झाम दिली आणि पास झालाय. सो आता हा जो मुलगा आहे तो फर्स्ट अटेम्प्टमध्येच पास झालेला आहे. सो मी नुसतं 2025 सिलेक्ट करतो. ओके, त्यानंतर मग सीट नंबर. सो ऑफकोर्स तुम्ही ते तुमचं HSCचं मार्कशीट जे असेल ते ओपन करा आणि त्यामध्ये तुमचा सीट नंबर तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर कॅन्डिडेट्स मदर्स नेम ॲज ऑन HSC मार्कशीट. तर मग HSCचं मार्कशीट तुम्ही बघा आणि त्याच्यावरती जे नाव असेल, ठीक आहे, सो इथे जसं आहे त्याचप्रमाणे इथे एंटर करा. ओके, त्यानंतर उमेदवाराचे 12वी गुणपत्रिकेप्रमाणे नाव, म्हणजे कॅन्डिडेट्स नेम मध्ये HSC मार्कशीट, तर ते ॲज इट इज टाईप करायचं जसं तुम्हाला दिसतंय तसं. ओके, त्याची सिक्वेन्स पण चेंज करू नका, कारण हे सर्व गोष्टी चेक होतात. तुमचं एक सर्टिफिकेट चेक केलं जातं. तर नावात चेंज असेल मग तुम्हाला पुन्हा ॲफिडेव्हिट करावं लागेल. ओके, तर ह्या गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक करा. ओके, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ते गेट HSC डेटा म्हणतात, त्याच्यावर आपण क्लिक करू. मग इथे तुमचा डेटा जाईल. तर बघा तुम्ही इथे पाहू शकता सगळा डेटा तुमचा इथे आलेला असेल आणि हे तुम्ही चेक करा तुमच्या सर्टिफिकेट सोबत.
पहिले तर मी टक्केवारी जी फायनल आहे ती चेक करेन, त्यानंतर 12वी इंग्रजी गुण, ओके, त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वगैरे जे काही तुमचे व्होकेशनल सब्जेक्ट्स असतील, ठीक आहे, तर त्यानुसार ते बघा. केमिस्ट्री, ओके, मॅथमॅटिक्स अँड फिजिक्स, ओके. सो हे मार्क्स एकदा चेक करून घ्या, ठीक आहे. आणि 12वी उत्तीर्ण असेल तर पास म्हणून ऑटोमॅटिकली तिकडून आलेला आहे. तर आता सेव्ह अँड प्रोसीड वरती मी क्लिक करेन, ओके. सो हॅव यू अपियर्ड फॉर द जेई मेन वगैरे, जर तुम्ही दिला असेल तर येस करा, नसेल तर नो म्हणा, ठीक आहे. तर यांनी तर नो म्हटलंय, तर नो. त्यानंतर नीट, सो नो. तर ह्या दोन्ही गोष्टी मी नो वर क्लिक करतोय. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड. सो आता इथे तुम्हाला एक फोटोज, आता इथे त्यांनी काही काही दिलेलं आहे. मी तुम्हाला आधी पण सांगितलं की त्यांची एक साईज असते की फोटोग्राफ इमेज मस्ट बी ग्रेटर दॅन 4 KB लेस दॅन 100 KB, त्यानंतर डायमेन्शन्स वगैरे, त्या गोष्टी तुम्ही इझिली मॅनेज करू शकता. सो मी फर्स्ट पहिले फोटो सिलेक्ट करतो, ओके. सो इथे तो अपियर होऊन जाईल फोटो, आणि जर तो ओके असेल तर तुम्ही तो अपलोडवरती क्लिक करा. त्यानंतर आता साईनसाठी चाललो मी, सो सिलेक्ट अपलोड टाईप, सो सिग्नेचर ते आलेली असेल तर मग तुम्ही काय करायचं, अपलोड म्हणून क्लिक करा. आता हे दोन्ही अपलोड झालेले आहेत, त्यामध्ये काही इश्यू आलेला नाही मला, कारण त्यांनी जे काही ते मेन्शन केलेलं आहे की 4 KB आणि 100 KBच्या मध्ये पाहिजे, त्यानंतर जी साईज विड्थ दिली असेल, ठीक आहे. तर हे सेम मी माझ्या याला पण अपलोड केलं होतं CETच्या वेबसाईटवरती, तर त्यामुळे इथे पण काही प्रॉब्लेम आला नाही. हे झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करा. ओके, आता इथे एक सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे. सो अपलोड पहिले इंडियन नॅशनॅलिटी, तर मी डिरेक्टली फोल्डरमध्ये जाईल आणि ते डोमिसाईल अँड नॅशनॅलिटी आहे, तर हे बघा क्लिक केलं, ओपन अँड अपलोड, ठीक आहे. हे पहिलं झालं माझं. त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे पुन्हा तेच येणार आहे, कारण दोन्ही नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल एकाच सर्टिफिकेटमध्ये आहे माझं, त्यामुळे मी ते सेम अपलोड करणार आहे, ओके. आणि अपलोड केल्यानंतर तुम्ही इथून पाहू शकता, म्हणजे जे काही डॉक्युमेंट असेल ते. इथे सर्टिफिकेट ऑफ एज, नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल असंच आता सगळीकडे सर्टिफिकेट असतात, त्यामुळे दोघांसाठी सेम. तुम्ही नवीन सर्टिफिकेट पण अप्लाय करू शकता इथे, किंवा बर्थ सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट. पहिली तिथे एंट्री करायला लागेल, बारकोड आयडी तुमच्यासाठी, कुठला बारकोड असतो त्याचा सॅम्पल दिलेला आहे बघा. हा जो आहे ना इथे, तर हा जो खाली नंबर आहे ना, तो तुम्हाला इथे टाकायचा आहे, ठीक आहे. सो मी पहिले याचं कास्ट सर्टिफिकेट ओपन करतो. आता हे हा तो नंबर आहे, ठीक आहे, तर तो तुम्हाला इथे टाकायचा. सो मी त्यानुसार इथे एंट्री करतो. इश्युइंग ऑथॉरिटी, तर त्या सर्टिफिकेटवरतीच मेन्शन असतं इश्युइंग ऑथॉरिटी कोण आहे. तर तुम्ही एकदम खाली जाता, तुम्हाला कळून येईल, डेप्युटी कलेक्टर सब डिव्हिजन ऑफिसर पुणे, ओके. तर इथे तुम्ही हे करू शकता. त्यांनी म्हटलं डेप्युटी कलेक्टर और सब डिव्हिजन ऑफिसर, तर मग इथे डेप्युटी कलेक्टर म्हणून सिलेक्ट करतो, ठीक आहे. नंतर डिस्ट्रिक्ट पुणे आहे याचं, सो पुणे. नंतर तालुका पुन्हा पुणे सिटी, ओके. ओके, डन. आता हे अपलोड करायचं आपल्याला डॉक्युमेंट. सो कास्ट सर्टिफिकेट ओपन, लेस दॅन 500 KB मध्ये. पहिल्या आपण याची साईज बघू किती आहे, तर ती आहे 693. तर ही करणं खूप इझी आहे. तुम्ही या वेबसाईटवरती जा, आयलो PDF म्हणून, आणि या वेबसाईटवरती तुम्ही ती फाईल सिलेक्ट करा आणि रेकमेंडेड कम्प्रेशन म्हणून त्याच्यावरती क्लिक करा. एक्स्ट्रीम करू नका, ठीक आहे. आणि रेकमेंडेड जे असेल ते करा, म्हणजे त्यामुळे तुम्हाला क्वालिटी पण मेंटेन राहते, ओके. आता हे होऊन जाईल, आणि त्यानंतर तुम्हाला इथे एक्झॅक्ट साईज पण कळून येईल. 76% सेव्ह झालेली आहे तुमची, ओके. मग आता हे सर्टिफिकेट जे आहे ते मी इथे अपलोड करणार. तर यात काही असं मोठं नाही की कॉम्प्रेस करणं वगैरे. या छोटे छोटे टूल्स आहेत, ते जरी तुम्ही यूज केला तर इथे बघा, इथे साईज जी आहे ना ती कमी झाली, 167 KB झाली. फक्त हार्डली किती 15-20 सेकंड लागले मला, आणि मी ते करून टाकलं, ओके. सो अपलोड केलं, इथे डॉक्युमेंट अपलोड झालेलं आहे. नंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. सो कास्ट व्हॅलिडिटीचे पुन्हा सगळे डॉक्युमेंट्स, बारकोड जसं मी सांगितलं इथला जो असेल तोच एंटर करायचा आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या केअरफुली तुम्ही एंटर करा. त्यांनी स्पष्ट सांगितलं का हा जो ईडी वाला नंबर आहे ना तो टाकायचा, ज्या खालचा VC वाला नंबर आहे तो टाकायचा नाहीये, ओके, ठीक आहे. सो त्यानुसार मी आता इथे एंट्री केलेली आहे. ईडी नंबर जो आहे तो. नंतर सोशल वेलफेअर एकच ऑप्शन दिसतो इथे, तर त्यामुळे तोच सिलेक्ट होईल, ठीक आहे. आणि जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही त्या सर्टिफिकेटवरती पाहू शकता, ओके. सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टन्स डिपार्टमेंट. त्यामुळे असं काही गडबडायचं काम नाहीये, ओके. त्यानंतर पुढे डिस्ट्रिक्ट, ऑफकोर्स इट इज अ पुणे, तर मी इथे पुणे सिलेक्ट करतोय. तुम्ही होते इथे पाहू शकता डिस्ट्रिक्ट पुणे, ठीक आहे.
तर हे झालं, त्यानंतर ओपन करा तुमचं जे डॉक्युमेंट असेल ते कास्ट व्हॅलिडिटी. आता हे बघा, हे 500 KB वरती आहे. मग सेम प्रोसिजर रिपीट करायची, काही गडबड करायची गरज नाही आहे. कास्ट व्हॅलिडिटी सिलेक्ट करा, रिकमेंडेड कम्प्रेशन घ्या अँड कॉम्प्रेस द PDF. ओके, अँड से अपलोड. तर अशा प्रकारे तुम्ही साईज रिड्यूस करू शकता. खूप इझी मेथड आहे, काहीच मोठंसं काही नाही त्याच्यामध्ये, घाबरून जायचं गरज नाही. नॉन क्रिमिलरवर आता जातो मी. सो नॉन क्रिमिलर बारकोड पुन्हा बघा, तिथून तुम्ही ओके हो तर सॅम्पल इथे चेक करा, तुम्हाला दिसून येईल की त्यांनी तोच नंबर जो आहे तो टाकलाय बारकोडचा. ओके, तर आता इथून पुढे जायचं आपण, आणि आता इथे पुन्हा साईजचा प्रॉब्लेम येईल. सो मी पहिलेच त्याची साईज रिड्यूस करून घेतो. सो आता हे अपलोड झालेलं आहे अशा प्रकारे. तर आता काय इन्कम सर्टिफिकेट, पॅरेंट्स इश्यू बाय कॉम्पिटंट ऑथॉरिटी, तर ते इन्कम लिमिट. आता इथे मी TFWS ला येस म्हटलं म्हणून विचारतो. सो याचं जे इन्कम आहे ते बिलो 8 लाख आहे, आणि त्यामुळे मी ते त्यांना विचारलं. ओके, सो अगेन इथे बारकोड त्यांनी सांगितल्याप्रमाणे जो आहे तो एंटर करायचा आहे. हे TFWS वाल्यांसाठी कंपल्सरी, आणि तुम्हाला तिथे इन्कम सर्टिफिकेट सबमिट करावं लागतं ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन. अँड अपलोड. सो आता इथे एक डॉक्युमेंट अपलोड करतो. स्टेटमेंट ऑफ मार्क्स SSC. आता इथे तुम्ही पाहू शकता, त्यांनी म्हटलं अपलोड स्कॅन कॉपी ऑफ ओरिजिनल डॉक्युमेंट, म्हणजे झेरॉक्स वगैरे काही अपलोड करू नका, अदरवाईज तुमचं जे कन्फर्मेशन आहे सेंटरला ते अडकून बसेल. ठीक आहे, सो इथे SSCचं जे मार्कशीट आहे ते मी आता इथे अपलोड करतो. ओके, तर याची पण साईज MB मध्ये आहे. सो SSC डॉक्युमेंट, स्टेटमेंट ऑफ मार्क्स और सर्टिफिकेट ऑफ पासिंग SSC इक्विवेलेंट. ओके, सो अपलोड. त्यानंतर HSC, ते पण अपलोड करून टाका, आणि ओरिजिनल डॉक्युमेंट स्कॅन करून तेच अपलोड करा, झेरॉक्स वगैरे. CET 2025, तर ही तर तुम्ही डाउनलोडच केलेली असते प्रिंट, त्यामुळे काही ती पुन्हा स्कॅन करायची गरज नाही आहे तुम्हाला. सो CET स्कोर कार्ड इथे अपलोड करतोय मी. ओके, सो अशा प्रकारे मी आता सगळे डॉक्युमेंट्स यांचे अपलोड केलेले आहेत. आता बघा, तुम्ही ओपन कॅटेगरी असाल तर तुम्हाला आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल, ठीक आहे, तर तुम्हाला फक्त हे लागेल सर्टिफिकेट ऑफ नॅशनॅलिटी, डोमिसाईल, कास्ट वगैरे काही लागणार नाही तुम्हाला. आणि त्यानंतर जर बघाल तुम्ही, ठीक आहे, तर जर तुम्ही TFWS साठी अप्लाय करत असाल, बघा, जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल, ठीक आहे, आणि तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागतील, तर सर्टिफिकेट ऑफ इंडियन नॅशनॅलिटी, डोमिसाईल, कास्ट सर्टिफिकेट, नॉन तुम्हाला काही लागणार नाही. जर तुम्ही TFWS साठी अप्लाय करत असाल तर इन्कम सर्टिफिकेट मात्र जरूर लागेल, SSC, HSC अँड स्कोर कार्ड. ओके, तर हे 3 डॉक्युमेंट्स ओपनला लागणार नाही, हे पण लागणार नाही जर तुम्ही TFWS ला अप्लाय केलं नाही तर. ओके, ठीक आहे. त्यानंतर पुढची गोष्ट की तुम्ही जर SC ST मध्ये असाल, ठीक आहे, सो SC ST स्टुडंट जर असतील तर लक्षात ठेवा, तुम्हाला हे सर्टिफिकेट ऑफ नॅशनॅलिटी, डोमिसाईल, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल लागत नाही, इन्कम सर्टिफिकेट लागत नाही, स्टेटमेंट ऑफ मार्क्स फॉर द HSC अँड स्कोर कार्ड एवढे लागतील. सो हे 2 डॉक्युमेंट सोडले तुम्ही तर तुम्हाला बाकी सर्व डॉक्युमेंट्स लागतील. ओके, त्यानंतर OBC तर इथे दाखवले, OBC, VJ, NT, त्यानंतर ACBC या सर्वांना हे डॉक्युमेंट्स लागतील. ओके, ठीक आहे. TFWS साठी स्पेशली हे लागणार, आणि ओरिजिनल म्हणजे जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट असेल, जे तुम्ही डाउनलोड केलं असेल, त्यावर शिक्का असेल, तर हे डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट पण करावं लागतं. ओके, आणि येस, तर हे झालं. EWS असेल, EWS तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेटच्या जागी बाकी तर सगळे जोडावेच लागतील तुम्हाला, पण EWS साठी तुम्हाला याच्या जागी तुम्हाला EWS सर्टिफिकेट जोडावं लागेल. ओके, आणि त्याच्यासोबत तुम्हाला कास्ट वगैरे काही येणार नाही. ओके, फक्त EWS सर्टिफिकेट इथे तुम्हाला मेन्शन करावं लागेल. तर हे चेंजेस होतील प्रत्येक कास्ट वाईज. सो मी ओपनला सांगितलंय, ओपन कॅटेगरीसाठी पहिलेच क्लिअर केलं की नॅशनॅलिटी, डोमिसाईल हे लागणार नाही, हे नाही, हे पण नाही. इन्कम सर्टिफिकेट जर TFWS असेल तरच, ठीक आहे. ओके, आणि EWS असेल तर EWS कॅटेगरीचं EWS सर्टिफिकेट लागेल तुम्हाला, ठीक आहे, त्याचं स्टेटमेंट ऑफ मार्क्स अँड ऑल दिस. ओके, तर आता इथे आपण सर्व डॉक्युमेंट्स तर अपलोड केली, जो कॅन्डिडेट मी इथे घेतलाय त्याचा. आता पुढे बोलू आपण. अँड सर्टिफिकेट ऑफ द इंडियन नॅशनॅलिटी, तर त्यांनी इथे तसंच मेन्शन केलेलं आहे. In lieu of the certificate of any one of the following certificate will also be acceptable. The school living Indian passport आहे, ठीक आहे, and then birth certificate. डोमिसाईल साठी पण मी तुम्हाला तेच सांगितलं, तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट इज इनफ. ओके, नॉन क्रिमिलियर. ओके, तर त्याच्यावरती बघा, हे नॉन क्रिमिलियर मध्ये 31 मार्च 2026 तुम्हाला इथे मेन्शन असलं पाहिजे. तर तुम्ही आता यांचं NCL पाहाल तर
इथे मेन्शन केलं असतं 31 मार्च 2026 दिस सर्टिफिकेट इज व्हॅलिड. ओके, तर ह्या गोष्टी तुम्ही केअरफुली चेक करा. अँड नाव जसं मी पाहतो की आता सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झाले, तर मी 7 प्रोसीडवरती क्लिक करतो. ओके, आता इथे ऍप्लिकेशन फी भरायची. ठीक आहे, सो 7 प्रोसीड. आता इथे बघा MHCET ऍप्लिकेशन फी जी आहे ती पेड आहे ₹800. ठीक आहे, सो ऑनलाईन ऍप्लिकेशन फी 0, सो ऑनलाईन ऍप्लिकेशन फी टू बी पेड, सो नील. म्हणजे आता यांना इथे काही पैसे पे करायची गरज नाही. सो 7 प्रोसीड. द प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म. तर इथे मी सेव्ह करून ठेवतोय त्यांच्याच फोल्डरमध्ये हा फॉर्म. ओके, सो हे झालं आता त्यांचा फिल अँड एडिट. ठीक आहे, आता याच्यामध्ये पुन्हा होमवर जातो एकदम आणि इथे चेक करू आपण की इथं तर सेंटर्स वगैरे, सेंटर्स अजून तरी येताना दिसत नाही आहेत मला. सो वेट अँड वॉच. ठीक आहे, करू शकतो आपण. बाकी आता फिल अँड एडिट ऍप्लिकेशन फॉर्म तर आपण पूर्ण केलेला आहे. ठीक आहे, त्यामध्ये काही चेंजेस असतील तर तुम्ही ते एडिटही करू शकता. कॅन्डिडेटच्या टाईपमध्ये जा, इथून तुम्ही चेंज करू शकता. त्यानंतर होम युनिव्हर्सिटीमध्ये जा, तिथून तुम्हाला जे काय असेल ते तुम्ही चेंज करू शकता. ठीक आहे, तर आता मी याचा पूर्ण फॉर्म भरून ठेवलेला आहे. फक्त आता मी वेट करतोय की फिजिकल स्क्रुटिनी सेंटरसाठी. ओके, प्लस इथे बऱ्यापैकी त्यांनी दिले चेंज व्हेरिफिकेशन मोड पण अवेलेबल आहे. म्हणजे उद्या जेव्हा तुम्ही कराल, ठीक आहे, तर फिजिकल स्क्रुटिनी किंवा ई स्क्रुटिनी वगैरे, तर तो पण तुम्ही चेंज करू शकता. पण अजून तर ते आलंच नाही आहे डिस्ट्रिक्ट वगैरे, तर त्यानंतर ती नंतरची गोष्ट आहे. पण पहिल्या आधी ते तर येऊ देत. ओके, सो चेंज टू ई स्क्रुटिनी मोड पण तुम्ही करू शकता. ठीक आहे, पण विल वेट अँड वॉच की फिजिकल स्क्रुटिनी मोड उद्यापर्यंत चालू होतोय की नाही वगैरे, आणि त्यानंतर मग डिसाईड करू की आपण ई स्क्रुटिनी मोडला जायचं की नाही. पण यातली आता जी काही गोष्टी आपण भरल्या आहेत ना, त्या सगळ्या तुम्ही एडिट करू शकता. ओके.